कसे आहात? तर आज आपण करणार आहोत अ डे इन अ लाईफ ऑफ अ फॉरेन मेडिकल स्टुडंट. सो दिवसाची सुरुवात अगदी किचनपासूनच होते. तर पोळ्या तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. फक्त एक पोळी करायची राहिली आणि त्यानंतर मग भाजी करायची आहे. तर भाजीसाठी मी ठरवलं आहे की आज डाळ करणार, डाळीची भाजी करणार. आजचा ब्लॉग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण रेसिडेन्शियल क्लासला आज आपल्याला म्युझियमला जायचं. तर तुम्हाला मी इथलं फॉरेस्ट म्युझियम दाखवेल, त्यामध्ये ॲनिमल्स वगैरे आहेत. तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्याचबरोबर आज आपल्याला ॲनाटॉमीला पण जायचं आहे, ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये अभ्यास करायला आणि त्यानंतर ॲनाटॉमीचा क्लास पण. गाईज, आता आपण ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये अभ्यास करायला जातो. चला लवकर. So guys, I'm back from anatomy department and now it's time to get Five clothes of this color. She do like this. She like it. She do like this, ma'am. Ma'am, her phone cover is actually India. Today's video is graphed by our videographer Murli. ये कट फिर से एक बार रीटेक. हम यहाँ पे आए हैं तो सब्सक्राइब करो, BTS को सब्सक्राइब करो. बस हो गया हमारा. सब्सक्राइब नेहा's चैनल. यस, वीडियो को लाइक करो, सब्सक्राइब करो और बहुत सारा शेयर करो. वायरल करना इज मस्ट. Бренд Башкирии знаете что? Бренд Башкирии это мед в первую очередь. Да, мед. Особенно липовый. Вот дикие пчелы жили в дуплах, и сейчас, когда рои летает в лес, в дупле живут.
Люди сначала It's all made up of real skin. It gives a realistic feeling. Вот литок в дупло залетать пчелам. Это проем открывается обслуживать пчел, мед доставать. Если дупло вырезано из дерева отдельно вот так, называется колода. Раньше на пасеках вместо ульев стояли вот такие дупла, колоды. I observed that each and every animal over here has a lot of fur on their body. That means they have that lot of fur just for protection from a lot of snowfall.